श्री स्वामी समर्थ भावांनो. पुन्हा एकदा नवीन सकाळ, नवा दिवस आणि जुना मी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात एक उमेद घेऊन येत असते. प्रत्येकानं त्या उमेदीचा फायदा घ्यायचा. नवीन सुरुवात नवीन दिवसानं पॉझिटिव्ह एनर्जीनं करायची, हे लक्षात ठेवा. काय झालंय का ना, सकाळची पहाट थंडी नव्हते, पण 9 वाजलं की ऊन लागायला चालू होतंय. बाबा एवढा तापतोय की नाही, लिमिट नाही. पण गाडीवर बसल्यावर ऊन पण लागते आणि गार पण लागते. नेमका ऋतू कुठला हीच कळायचं बंद झाले आता. त्यात आम्ही सेल्समन, आम्हाला काय कुठं नेचर हे लय भारी वाटतंय. बघा, आपला भाग म्हणजे मला विषयच नाही. तांदवाडीतनं आलो भडकंब्यातनं पुढं आल्यावर मला इथं आष्ट्यामध्ये आल्यावर बघा, जे बाळूमामाच्या नावानं चांगलं बाळूमामांना कोण कोण येते रविवारचं अमावस्याला येतं, कोण कोण येते जरा सांगा. सगळ्यांनी कमेंट करा, फॉलो करा, भावांना सबस्क्राईब करा. आपण बाळूमामांना लय मानतो. तिथनं पुढे आल्यावर तुंगात ह्यो काहीतरी विषय वेगळाच झालाय बघा. इथं दोन्ही साईडला झाडे लावली, ती अशी फुलं उमललेत की विषयच नाही. बरोबर मला वाटतंय एक 200 मीटर दोन्ही साईडला झाडे लावली, ती सगळा कचरा काढलाय त्याने. एकदम व्यवस्थित दिसायला पण एकदम मस्त दिसते. टॉप क्लास मध्ये बाहेरच्या कुठं तर देशात असल्यागतच वाटत होते. याने लय भारी केले. प्रत्येकानं गावात तसं करावं असं माझं म्हणणं आहे. ते काय होईल असं वाटत नाही, पण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्यो आपला सुपरफास्ट हायवे, ह्या रोडनं जे रोज जाते त्याच्यासाठी हे लय, त्याला माहित आहे की हा रोडची कंडिशन काय आहे. त्यांना कंबरच धरून संध्याकाळचं बसायचं आहे. जे सेल्सवाले आहेत त्यांनी तर ह्या रस्त्यानं जाणं चुकीचं आहे, कारण त्यांचा प्रभाव जास्त असतो. त्यात बघा, ह्यो दिसतो ह्यो डस्टरवाला आता गेलाय तो. त्याला टू व्हीलर वाली आहे ती किंवा फोर व्हीलर वाले असलं काय नाही, ते गेलंय धुराळा उडवत. काय पाणी मारलेलं असते का काय, डोळ्यात हो म्हणून घाण गेल्या, हो म्हणून एवढा कचरा जातोय की त्याला लिमिट नाही. ती गेलंय संकत. त्यानं दिसायचं बंद केलंय, कॅमेरा दिसत नाही, पण अक्षरशः डोळ्यात एवढी घाण गेलेली की त्याला लिमिट नाही. तिथून पुढे आल्यावर सांगलीच्या अलीकडे बघा, मोठं एवढं मशीन दिसलं. पहिल्यांदाच मी एवढं मोठं हार्वेस्टर मशीन बघितलं. त्याच्यानंतर दुसरं पण मशीन तिथंच होतं तोडायचं चाललेलं, ते बघितलं. म्हटलं एवढा घोतावळा, म्हटलं भावानी लय मोठा घोतावळा ठेवलाय म्हटलं इथं. ह्यो बहुतेक जॉन डियर आहे हे ग्रीन कलरचं, आणि हे दिसतंय शक्तिमान. बघा, शक्तिमान चलेगा. कसलं जोरात चालायला लागलंय आणि फास्ट चालायला. म्हटलं बास, म्हटलं आपलं गेलेलं बरं. लय लांब जायचं होतं आज जत मध्ये उमदीला. उमदीच्या तिकडं पुढं उमदीतच जायचं होतं. आपला ब्रँड बघा, टाटा. टाटा टियागो. देश की मजबूती. एक नंबर. विषय हार्ड, किती बी पळवा, काय टेन्शन नाही, कशात बी चालू दे. त्याला चालवा येतंय ना, तो टाटा मध्ये निवांत राहतो. सेफ्टी कम फर्स्ट. पहिल्यांदा म्हटलं असं जायचं, काय असला रस्ता बघूनच भ्या वाटलं. रस्ता टॉप क्लास आहे, रस्त्याचा काय विषय नाही. पण दिवस जसा पुढे जाईल तसं इकडं मला जरासं ते वेगळंच वाटायला लागलं. आम्ही वाळवा तालुक्याची माणसं आहे, त्यामुळे जरासं सगळीकडे ग्रीनरी, म्हणजे शेती आमची अशी आहे की त्याला विषयच नाही. इकडे एवढा मोठा हायवे, हायवेला एक पण गाडी नाही. आम्ही हायवे कडेलाच राहतोय. हायवे बघितल्यावर गाड्यांची सवय, गर्दीची सवय नाही. इथं काय गाड्या नाहीत, गर्दी नाहीत, हायवे मोकळाच. म्हटलं हे काय वेगळंच आहे. म्हटलं तिकडं जायचं जाऊन याचं दिवसच जाणार आहे, त्याचा विषयच नाही. म्हणजे जवळपास 147 म्हणजे 150 किलोमीटरच्या आसपास उमदी आमच्या इथून, म्हणजे माझ्या इथून होते. सकाळी लवकर निघालो होतो. म्हटलं हे काय अवघडच झालंय. म्हटलं काय सेल्सवाल्यांना माहित आहे उन्हात तानाचं कसं फिरायचं असतंय. भावानो, जी कोण सेल्स पर्सन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता उन्हाळ्याचा दिवस, आता थंडी आहे तरी पण उन्हाळा आता चालू व्हायला लागलंय. पाणी कंटिन्यू ठेवा सोबत. पाणी, थोडीशी साखर, हे आपल्यासाठी लय महत्वाचं आहे. कारण हे ऊन असं आहे की आता तर वाटतंय थंडी वाजते, पण ऊन सकाळच पहाटेच ऊन, हे ऊन आणि थंडी असल्यागत झाले. बघा, जय बजरंग बली. कुठं पण जाऊ दे, सुख दुःख साथी हमारा. जय बजरंग बली. बजरंग बली आहेत म्हणून आमचं सगळे व्यवस्थित चालते. बघा, ही गाडी आहे आबीसाहेबांची. आबीसाहेब पण दिसतील तुम्हाला थोड्या वेळानं. हे 3 जिल्ह्यांचं साहेब आहे ते आमचं.
चांगले कोल्हापूरहून सातारा हे 3 जिल्हे. तिथनं आलो बघा कदमवाडीकर म्हणून गाव कुठलं तर आहे. तिथनं पुढे तर काय अवघड झालं. काय दिसतच नव्हतं. माणसं दिसायची बंद झाली. ते कुठं ना एखादं दुसरं, एखादं दुसरं. एक दोनच परत गाव आले की गर्दी. गाव आले की गर्दी. असंच चालू झालं. काय म्हटलं हे अभिसारांनी आणलंय कुठं काय? पण जिथं कस्टमर आहे तिथं आम्हाला जायला लागतंय. पर्याय नाही. कारण त्यांच्या जवळ पोचणं गरजेचं असते. त्यात साहेबासनी लागली भूक. म्हटलं आता काय खरं नाही. मग हे बघा बाळूमामा कढीवाडा एक नंबर आहे. एक नंबर. विषयच नाही. इथली कढी खाल्लीसा का नाही तुम्ही? म्हणशीला हे काय आहे? आम्ही ट्राय केलं सगळं. तिथनं पुढं आलो. आज माझा उपवास होता संकष्टी. कुणी कुणी संकष्टी पकडल्या भावानो. त्यांनी कुणी खाल्लं नसेलच. त्यांना आता काय संकष्टी सुटल्याशिवाय होत नाही बघा. हे आमच्यात मग संकष्टी म्हटल्यावर मला म्हटली ती चला ज्यूस पिऊया. आलो जत मध्ये. बरोबर स्टँडच्या पुढं स्टँड म्हणतोय मी. बँक ऑफ इंडियाच्या बरोबर समोरच आहे भावा का ते बँक ऑफ इंडिया. त्याच्या समोरच आहे. एकदम नॅचरल पद्धतीने मँगो ह्याचा चिक्कूचा ज्यूस मिळतो. पायनॅपल आणि चिक्कूचा ज्यूस घेतला होता आम्ही. तिथनं पुढं आलो म्हटलं ही काय काहीच दिसत नव्हतं भावानं इथं. घरं तर लय लांबची गोष्ट आहे. माणसं गाडीवरच. असं शेती नाही का काय नाही काय नाही. पण माणसं लय भारी आहे तिकडची. आणि ह्यात म्हटलं ही काय सगळ्या पवनचक्क्या दिसायला लागल्या म्हटलं आम्ही काय एवढ्या उंचीवर आहे का काय? सगळ्या पवनचक्क्या एवढ्या जवळनं बघितल्या पहिल्यांदाच. सुजलांच्या सगळ्या पवनचक्क्या त्या तिथे एक पंप दिसला म्हटलं माणसं म्हणजे आहे ती येते जातात म्हटलं माणसं इथं. आणि ह्या पवनचक्क्याचं एवढं जवळ म्हणजे पहिल्यांदा आम्ही हायवेनच पाती किंवा हे नेतेलं बघितलं होतं. आणि त्यात एवढं पवनचक्क्या जवळनं बघितल्यावर ते जरा वेगळंच वाटायला लागलं. मग काय म्हटलं आणि त्यात शेती तर काहीच दिसेना. शेती कुठं कुठं तरच दिसायला लागली. माणसं पण कुठं कुठं तरच दिसायला लागलीत आम्हाला. हे तिथनं पुढं आलो. जत जत सोडून आम्ही उमदी रोडला लागलो होतो. जसं जसं उमदीकडे जाणार माडग्या साईडला तसं तसं माणसांचं पूर्ण प्रमाण कमी झालं. गाड्याच नुसत्या दिसायला लागल्या. इकडं तिकडं चोहीकडं काहीच नव्हतं. फक्त डोंगर. मी अभिसरांचे बंधुराज आणि हनुमानजी एवढंच. बाकी कोणही नाही. बघा हे सगळं मोकळंच. तिथनं पुढे इथं मला का नाही काय दिसायचंच बंद झालं. म्हटली आता इथनं कधी बाहेर पडतोय. गाव कधी येतंय. त्या गावाचीच वाट बघत थांबलो होतो. ते म्हटलं आता आणि हे बघा की काय सगळं मोकळं दिसायला आणि आमच्या इथं एक फूट सोडत नाही मोकळं. पण इकडं बघा सगळं मोकळं. काहीच नाही. हे बघा अभिसर यांची गाडी आहे बघा टियागो. अभिसरांना हाय म्हटलं की अभिसर हसते ती. तिथनं आलो तिथनं आलो एका गावात आता जरासं झाडी दिसायची चालू झाली. म्हटलं बाबांनो कुठं तर पोचल्यागत झालंय म्हटलं आता आपण. झाडे दिसायला लागली तर म्हटलं बरं झालं. माणसं पण दिसायला लागली. ते एवढं ऊन झालं होतं 2-2:30 वाजलेले ते. पोलीस स्टेशन दिसलं उमदीचं. म्हटलं राम राम म्हटलं बाबांनो आलो म्हटलं एकदाच उमदीमध्ये. सगळं म्हटलं आता कुठं तर धन्य झाल्यागत झालं म्हटलं. हनुमानजींना म्हटलं लवकर आणलं साहित्य एक नंबर झालं म्हटलं. त्यागोला पण नमस्कार केला म्हटलं लवकर आणलं इथं. हे काय ऊन आणि ते बघूनच जरासं कसं तर झाल्यागत झालं होतं. कारण एवढं उन्हात टू व्हीलरनं तर शक्य नाही. एवढं लांब आहे. काय खरं नाही इकडचं. सेल्स माणसं तर काय खरं नाही. पण सेल्स माणसं एवढं आहे भावांनो, सेल्समन जे आहेत ना, त्यांच्यासाठी रोज नवीन अध्याय आपल्यासाठी आहे. जे सेल्समन पर्सन आहे ते त्यांना रोज नवीन अध्याय असतोय. लिहायचा पण असतोय, लिहिलेला पण असतोय. तो लिहिलेला वाचायचा असतोय. त्याचा अभ्यास करून त्याचं ते परीक्षा द्यायची असते. जे कोण सेल्समन आहेत त्यांना माहित आहे या गोष्टी. आणि ज्यांना वाटते सेल्सचं काम लय सोपं आहे. त्यांनी नुसता प्रवास करून 2 दिवस का नाही प्रवास करा कळतंय. आम्ही उमदीमध्ये आल्यानंतर पाणी म्हटलं आता घ्यावं कारण गाडीत पाण्याच्या बाटल्या होत्या त्या सगळ्या संपल्या होत्या. घरातनं आणलेली एक परत बाहेर 2 पर्चेस केलेल्या त्या पण संपलेल्या. गाडीत बॉक्स असतोय तो संपला होता. म्हटलं आता उमदीमध्ये जाऊन पहिल्यांदा पाणी घ्या म्हटलं अभ्यासारांना. कस्टमरला फोन लावायच्या आधी पहिल्यांदा पाणी घ्या, पाणी पिऊया सगळी व्यवस्थित म्हणजे डिहायड्रेट होऊया. काय आता कंडिशन डिहायड्रेटची
पाणी नसलं की काय खरं नाही. त्यामुळे अभि सरांना पाणी घ्या म्हटलं, कस्टमरच्या जवळ जाऊया, कस्टमरची भेट घेऊया. शक्तिमान बघा, शक्तिमानचा टी शर्ट घालून आलेत साहेब आमचे. ठेवा ठेवा म्हणायला आले ते. बाबा इथं आलो बघा, कस्टमरांच्याच दारात आहे. इथं इथली माणसं एवढी साधी भोळी आहेत. इथं एकच मला कळालं की माणसांच्या गरजा लय कमी आहेत इथं. गरजा कमी आहेत त्या, एकदम साधी भोळी आहे ती आणि मनाने एकदम चांगली माणसं आहे ती. ही बघा माणसं, यांच्या हार्वेस्टर मशीन आहेत 2-2, 3-3. ही घर आहेत त्यांची. आमच्या इकडं 1 एकरवाला बंगला बांधून पांढरा ड्रेस घालून मोठ्या गाडीमध्ये फिरून, माझं काय विषय आहे का? इकडं जत साईडला पाणी कमी आहे, पण माणसं एवढी चांगली आहे ती, मायाळू आहे ती, की विषयच नाही. त्यांनी लगेच आम्हाला मीटिंग झाल्यानंतर चहा प्यायला चला म्हटले. ते चहा घेतला बघा. चहा म्हणजे चहा नाही, वेगळंच काही तर तो बोर्नविटा टाकलेला त्यांनी, काय काय केलेलं. तिथून त्यांना नमस्कार केला. त्यांना माहिती सगळी दिलेली आम्ही. त्यांना विचारलं रोड कुठला चांगला. डायरेक्ट संजतला जायचं म्हटलं तर हाच रोडनं जावं म्हटले. दुसरा तो हायवे होता, त्या रोडनं गेलो असतो तर आम्हाला बराच वेळ गेला असता आणि 31-40 किलोमीटर वाढला असतं. त्या अनुषंगानं म्हटलं, आता म्हटलं हा रोडच आपण जवळ केलेला बरा. तिथनं बाहेर निघालो. वाजलेले मला वाटतं समथिंग 4, 4:30 वाजलेले आम्हाला तिथनं बाहेर पडायला. 4:30 वाजता तिथनं निघताना म्हणलं आता परतीच्या प्रवासाला एखाद दुसरं तर घर. इकडं म्हटलं ग्रीनरी काहीच नाही. कुठं तर एखादं घर, कुठं तर एखादं रान आणि सगळं पडीक. बाकीचं सगळं पडीक. कारण पाणी नसल्यामुळं हे नाही. पण त्यांची माणसांचा स्वभाव म्हटलं ना, एक नंबर. आणि त्यात आमचं फिरणं हे कायमस्वरूपी सगळ्या सगळ्या भागात असल्यामुळे बऱ्यापैकी माणसांची ओळख आणि त्यांचं सगळं चालू आहे. अभि सरांनी पण काच खाली घेतली की गरम वार यायला लागलं. काच वर घेतली की एसी चालू करायला लागायला लागला. म्हटलं आता कसं तर चला म्हटलं, ऊन त्यात असं प्रखर पडत होतं की ते त्यांचं काम करत होते ते. सूर्य महाराजांनी त्यांचं काम चालूच ठेवलं होतं. पण काय आम्हाला लय तगमग व्हायला चालू झाली. एसी चालू करून चला मग आता प्रवास फिर मिलेंगे चलते चलते करत आम्ही निघालो जतला. जत रोडला निघालो. हळूहळू जाऊन तिथं थांबलो एका ठिकाणी. बरोबर टेकडीवर जाऊन थांबलो. म्हटलं काय इथनं प्रवास आता कवा घराजवळ येते असं झालं होतं. सगळं मोकळं माळ बघा. म्हटलं आता हे माळ दाबावंच म्हटलं तुम्हाला. काहीच दिसेना. तिथनं पुढे आलो एका टेकडीवर. ह्या एवढ्या मोठ्या पवनचक्क्या, सगळ्या इतक्या पवनचक्क्या, मला वाटते 50 भर पवनचक्क्या मला दिसल्या. म्हणून म्हटलं व्हिडिओ करून तुम्हाला दाखवा म्हटलं. किती पवनचक्क्या आहेत तिथं आणि डोळं नजर जात नाही एवढं. पण या पवनचक्क्या डोंगरावर असते आणि आम्ही डोंगरावर आहे का ह्याचं फीलच होत नव्हतं आम्हाला. कारण डोंगरावर आल्यागत वाटत पण नव्हतं. पण पवनचक्क्या जास्त नाही. भावा इथं खाली आहे का नाही, इथं ऊस आहे. मला एक प्रश्न पडला होता, तिथनं ऊस काढते ती कसा, माणसं तिथनं ऊस काढते ती कसा. जत मध्ये आल्यानंतर रामानाची बुट्टी भेळ बघा. बुट्टी भेळ घेतली इथं. एखादा माणूस किती त्याचा म्हणजे स्वभावावर म्हणा किंवा त्याच्या कलागुणांवर एवढं वर येते की त्याला लिमिट नाही. बुट्टी भेळचे सगळ्यांनी व्हिडिओ बघितले असतील इथं रामानाचे. एवढ्या फास्ट काम चालू असतंय तिथं. तिथं 4 जण असते. मला मराठी बोलायचं तिथं, कन्नडच बऱ्यापैकी जास्त करून बोलतेत. त्यांना मराठीत बोललो, नंबर लागलेला असताना पण मराठीत बोलले बोलले त्यांनी लगेच आम्हाला दिलं. ते घेतलं, 2 बुट्टी भेळ घेतल्या, पाणी घेतलं. म्हटलं पहिल्यांदा चला म्हटलं, कारण उपवास होता, खायचं नाही. हे चिरंजीवांना घरातल्यांना खाण्यासाठीच आणलं ते. पहिल्यांदा म्हटलं इथनं बाहेर पडा. हे वातावरण बघितल्यानंतर भारी वाटलं. हे बघा भावा लोकेशन, सूर्यनारायण मावळाच्या दिशेला आणि तिथं बरोबर डोंगरावर एक नंबर लोकेशन होतं. एक नंबर हो का. पवनचक्क्या तिथं सगळ्या टोटल फिरत होत्या, सगळ्या टोटल फिरत होत्या. तिथनं म्हटलं आता जत हवेला लागलोयच म्हटलं. अभि सरांना म्हटलं आता जरासा तुम्ही गाडी घ्या. म्हटलं प्रवास आपला लय झाला आज, गाडीचं रनिंग पण लय झालंय, तुम्ही जरा घ्या म्हटलं गाडी. हायवेला लागलो होतो, सोलापूर हायवेला, मिरज सोलापूर हायवेला. तेव्हा एवढं लवकर येते कारण बऱ्यापैकी 5:45 वाजत आलेले.
इथं पुढं टोल नाका लागतोय. टोल नाक्यावर पाहुणा थांबलेलाच असते ते. ह्यो टोल नाका लयच वरात आहे बघा. तिथनं आलो मिरजत. भावानो, तुम्हाला खरं सांगू का? तिथं आलो की ह्या रस्त्याला आलो की नाही, ह्या हॉस्पिटलकडे बघितलं की लय आठवण येते ह्या हॉस्पिटलच्या. मला दिवस पुरायचा नाही तुम्हाला सांगायला. माझ्या मम्मीची ट्रीटमेंट सगळी तिथं झाली. ते सोडा ते वाचलं नाही. ज्याला करायचं होतं ते पण त्यासाठी झालं नाही ते. तिथनं पुढं सांगली फाट्याच्या तिथनं पुढं आलं की बघा इथं सत्संगचा कार्यक्रम चालू आहे. 24 मे बी 23, 24, 25 ला. जवळ जवळपास 500-600 एकर मध्ये हे काम चालू आहे मला वाटतंय. 500-600 एकर मध्ये काम चालू आहे. सगळीकडे लाईट आणि काय विषयच नाही. त्याच घरात आलो. हे बघा आमचं कार्टून. समर्थ, श्री स्वामी समर्थ. आमचा समर्थ घरी आल्या पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले. आईला पाठीमागे लावला होता दरवाजा उघड म्हणून. पप्पा आलेत, पप्पा आलेत. हो का? काहीतरी आला होतास घेऊन, काहीतरी दाखवायला आला होतास. म्हटलं काय झालंय बाळा? तर पप्पा मी जेवायला लागलोय. कधी नव्हती पहिल्यांदा ताट घेऊन आला. त्याला चारायला लागते. आज आतापर्यंत चारायला लागते. त्याला सवय अजून लागेल. भावांनो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. शेअर करा भावांनो, लाईक करा. लय कष्ट लागते व्हिडिओ करायला. सेल्समॅन पर्सन आहे. गाडीवरनं कसं करतोय ते मला माहित आहे. पण तुमच्या सपोर्टची गरज आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.